अमरावती शहरातील हैदरपुरा येथील नागरिकाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला असून संपूर्ण प्रशासन आता सज्ज झाले आहे। त्यामुळे हैदरपुरा येथील विशेष पथकाद्वारे जनजागृती करण्यात येणार असून काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। अमरावती शहरात कोरोना विषाणूमुळे शहरातील हैदरपुरा येथील निवासीचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रशासन सज्ज झाले असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। संपूर्ण परिसरात नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे शहरवासियांनी काटेकोरपणे पालन करावे आणि ज्यांनाही सर्दी, ताप, खोकला झाला असेल अशांनी डॉक्टरांना दाखवावे व शहरातील खासगी डॉक्टरांनीही कोरोनाविषयी एखाद्यावर संशय असल्यास त्या रुग्णाला तात्काळ कोरोना आजाराची तपासणी करण्याचा सल्ला द्यावा। तसेच हैदरपुरा येथे विशेष पथकाद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये 2 तारीखला इरविन हॉस्पिटलमध्ये मुमताज म्हणून जे होते त्याचा मृत्यू होऊन त्याचा स्वॅब पाठवण्यात आला होता आणि आज सकाळचे रिपोर्ट आल्याप्रमाणे तो स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याने त्या एरियाचा जो कंटेनमेंट प्लॅन आहे आणि जे कॉन्टॅक्ट अँड ट्रेसिंग प्रोग्राम आहे ते सुरू करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये त्याचा सर्व एरियामध्ये ते सील करून त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याचे विशेष पथक त्या एरियामध्ये जाऊन प्रत्येक घराचा सर्वे करून त्याच्यामध्ये अजून असं लक्षणे येणारा कोणी माणूस आहेत का त्याच्याबद्दल सघन जांच करण्यात येतील। आपण ऑलरेडी सारी मोहीमच्या अंतर्गत अमरावतीकर मातपुर या पूर्ण मोहीमच्या अंतर्गत आपण सुरू केलं होतं, पण आता या ठिकाणी पॉझिटिव्ह केस आले असल्याने ते अजून त्या एरियाला आपल्याला पूर्ण कंटेनमेंट करण्यासाठी हे करण्याची आता गरज आहे। मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की हे केस घडलं असल्याने आणि याच्यामुळे की आपली ते करोनाचे अजून काय लोक होऊ शकते आहे, त्यामुळे आपल्याला जर असं काही लक्षणे आढळल्यास 3 दिवसपेक्षा जास्त सर्दी, खोकला, ताप किंवा ब्रेथलेसनेस असेल तर आपण स्वतःहूनच सिव्हिल हॉस्पिटलला किंवा आपले प्रायमरी हेल्थ सेंटरला ही बाब निदर्शनास आणावी किंवा कोणतेही जर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर जर असेल त्याचं सुद्धा जर ही बाब लक्षात आली तर हे किमान तरी आपल्याला निदर्शनास आणावे। विदर्भ न्यूज करिता सागर डोंगरे।